नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मी राहुल पाटील हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो आज तारीख आहे 29 सप्टेंबर 2024 रविवार। आजच्या पारोड्याच्या म्हैस बाजार मी तुम्हाला दाखवतोय। तर व्हिडिओमध्ये संपूर्ण म्हैशींचा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो, आणि व्हिडिओमध्ये जे म्हैशी आहेत त्या कशा राहणार आहेत, काय दुधाला कशी आहेत, त्यांची काय गॅरंटी आहे, काय किमती राहणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत पारोडा म्हैस बाजारमध्ये। तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर आपल्या स्क्रीनवर व्यापाऱ्याचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून म्हशी खरेदी करू शकता। मित्रांनो नमस्कार दादा। नमस्कार। किती आणल्यात म्हशी? तीन म्हशी आणल्यात का? नाव काय तुमचं? जितू मराठे। जितू मराठे। प्रॉपर कुठले तुम्ही? पारोड्याचे आहेत का? नेहमी म्हशी असतात तुमच्याकडे? जर शेतकऱ्याला दूध व्यवसायासाठी म्हशी घ्यायची असतील तर एनी टाइम तुमच्याकडे म्हशी उपलब्ध असतात, म्हणजे केव्हाही शेतकऱ्यांनी फोन केला तर तुम्ही उपलब्ध करून देणार। तर मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हशी असतात, आणि तुम्हाला जर केव्हाही म्हशी लागणार असतील तर आपण संपर्क करू शकता। आणि पारोडा बैल बाजारामध्ये त्यांनी म्हशी आणलेल्या आहेत, तर म्हैस बाजार पण आता पारोड्यामध्ये भरलेला असतो। तर तुम्ही बाजाराला येऊ शकता घ्यायला, किंवा बाजाराव्यतिरिक्त पण त्यांच्याकडे म्हशी असतात। तर आपण एक एक करून त्यांच्या किमती जाणून घेणार, काय क्वालिटी राहणार आहे म्हशींची। दादा हिची काय किंमत लावली तुम्ही? 1,30,000। 1,30,000। गाभण आहे काही? गाभण आहे। किती दिवसांनी जनेली? 3-4 दिवस। म्हणजे साधारण 8 दिवसात जणून जाणार आहे। दुधाला कशी राहणार आहे? दुधाला तरी 6-7 दिन एक टाइम। 6-7 दिवस। दातालाही 4 दात आहे का? मित्रांनो बघू शकता क्वालिटी कशी आहे, संपूर्ण म्हैस दाखवणार आहे तुम्हाला। बघा पुढून पण दाखवणार आहे तुम्हाला। आता तुम्ही किती वेताची आहे? पहिल्याच वेताची राहणार आहे। तर मित्रांनो पहिल्याच वेताची राहणार आहे, आणि गॅरंटी राहणार आहे संपूर्ण दुधाची। तर आपण बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी आहे, पूर्ण म्हैस तुम्हाला दाखवणार मागून पुढून। या म्हशीची काय? दुसऱ्या वेताची। आणि दुधाला 6-7 लिटर देणार आहे। तर मित्रांनो 6-6 लिटर दूध देणार आहेत, बघू शकता आपण। तिसऱ्या वेताची सांगतायत। किंमत काय? 1,20,000। व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे, कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो। कारण की या ठिकाणी जर म्हशी घेतल्या तर तुम्हाला परवडणार आहेत, कारण की बरेच लोक धुड्याला जातात, पण धुड्याला आहे ना फसवणूक होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तिथं ना किमती ना भरपूर सांगतात, तर या ठिकाणी किमती व्यवस्थित सांगतायत। त्या ठिकाणी 2-2.5 लाख रुपये किंमत सांगतात, म्हणजे परवडत नाही शेतकरी बांधवांना घ्यायला। तर या ठिकाणी जे किमती आहेत त्या व्यवस्थित आहेत, आणि त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो। तर तिसरी म्हैस जी तिसऱ्यामध्ये का? तिसऱ्यामध्ये मित्रांनो बघू शकता आपण। हिचं दूध 12 लिटर दिंदी। 12 लिटर दूध देणार आहे का? तर 12 लिटर दूध देणार आहे मित्रांनो, बघू शकता आपण। फायनल कितीपर्यंत तुमची अपेक्षा दिली? आता कोणी 70, 80, 75 असं म्हणताय। हो का? हो का? म्हणजे लाखाच्या आत देऊन टाकणार का लाखापर्यंत देऊन? एवढं इकडं तिकडं होऊन जाणार आहे व्यवहारामध्ये। तर मित्रांनो बघू शकता। दाताला कशी ती? करदात आहे का? तर मित्रांनो दाताला करदात आहे। हा 6 दात आहे। 4 दात आहे। बरं। तर मित्रांनो संपूर्ण म्हशी तुम्हाला दाखवल्यात, मागून दाखवल्यात, पुढून पण दाखवणार। दादा तुमचं नाव आणि नंबर एकदा सांगा बरं का? 97 64 42 63 59। तर मित्रांनो त्यांचा नंबर घेतलेला तो स्क्रीनवर पण दिसेल। तुमची दावण नेहमी कुठे असते? आमच्या घरी राहतो। घरी म्हणजे इथं दिल्ली दरवाजा सांगायचा? सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे दिल्ली दरवाजा। तर मित्रांनो दिल्ली दरवाजा सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे त्यांची नेहमी दावण असते। तुम्ही एनी टाइम कुठे केव्हाही आले पारोड्याला तर तुम्हाला म्हशी उपलब्ध या ठिकाणी होऊन जाणार मित्रांनो। बघा मित्रांनो पुढून म्हशी बघू शकता आपण। बघा पुढून संपूर्ण म्हशी दाखवलेल्या आहेत मित्रांनो। जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो। म्हैस बघू शकता कशी आहे मग सोडा ना, काय वांधा? गाभण आहे का दादा? आता गाभण आहे मित्रांनो। जनायला किती दिवस घेईल? जनाला काय 10 दिवसात कच्ची। 10 दिवस म्हणजे लगभग 15 दिवसाच्या आत जनून जाणार आहे। बघू शकता मित्रांनो म्हैसीची क्वालिटी आपण बघू शकता। गिर जाफर आहे मित्रांनो, प्युअर गिर जाफर। बघा मित्रांनो
तर जाफर आहे मित्रांनो, बघू शकता चांगली क्वालिटी आहे, मस्त क्वालिटी आहे, एकच नंबर आहे. दुधाला कशी राहणार आहे दादा? दुधाला दोघं टायमात 14 लिटरच्या पुढे दूध आहे. दोघा टायमाला 14च्या पुढेच देणार आहे. हो. बघा मित्रांनो 14च्या पुढे. बरं, म्हणजे एका टायमाचं 7 लिटर धरून घ्या तुम्ही, एका टायमाला 7 लिटर दूध देणार आहे. आणि जर तुम्ही चांगला चारा पाणी खुराक दिला तर त्याच्यावर पण जाणार आहे दूध. तर आपण बघू शकता चांगली क्वालिटी. तुम्हाला आपण पूर्ण संपूर्ण दाखवलेली म्हैस. काय किंमत काय लावली दादा हिची? किंमत बोल सांगायची 1,61,000. मागे पुढे होणार 1,61,000 सांगायची किंमत आहे मित्रांनो. मागे पुढे होऊन जाणार आहे व्यवहारामध्ये. तर आपण कितव्या वेताची राहणार आहे? दुसऱ्या वेताची राहणार आहे. तर दुसऱ्या वेताची राहणार आहे. कुठले आहेत आपण? गोगलखेड पारोडा तालुका. गोगलखेड पारोडा तालुका. बरं, जोगलखेड. तर या ठिकाणचे व्यापारी मित्रांनो बघू शकता आपण. त्यांच्याकडे 20 क्वालिटी चांगली. दाताला ही कशी? दाताला आता करदात करून राहिली मित्रांनो. बघा क्वालिटी चांगली आणि दुधाला पण चांगली गॅरंटी देत आहे मित्रांनो. आपण त्यांचा नंबर घेऊन घेऊ, त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून घेऊ शकता म्हैस. दादा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव हां युवराज भाऊराव बेलदार. युवराज भाऊराव बेलदार. फोन नंबर 99 75 21 1483. तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे, या नंबरवर आपण संपर्क करून ही म्हैस खरेदी करू शकता मित्रांनो. बापू नमस्कार. किती म्हशी आणल्यात आज? 3 म्हशी आणल्यात का? तुमचं गाव कोणतं? इथले प्रॉपर पारोड्याचे आहेत तुम्ही? 3 म्हशी आणलेल्या आहेत. बरं, कशा काय किमती लावलेल्या आहेत म्हशींच्या आता? 90,000 रुपये. ही 90,000 रुपये. आणि दाताला कशी? 6 दात पडले का? गाभण आहे का? दुधाला कशी राहणार आहे? 20 दिवसाची कच्ची आहे. बरं, 20 दिवसाची 10 लिटर दूध देणार आहे. तर बघू शकता मग मित्रांनो संपूर्ण. या म्हशीची काय किंमत? 95,000. गाभण आहे का ही पण? किती दिवसात जनेल साधारण? 15 दिवसाची कच्ची. 15 दिवसाची कच्ची, म्हणजे 15 दिवसाच्या आतपर्यंत जनून जाणार आहे मित्रांनो. बघू शकता दुधालाही 10-11 लिटर दूध. बघा मित्रांनो 10-11 लिटर दूध आहे. दातालाही पूर्ण झालंय का? तर मित्रांनो पूर्ण झालेलं आहे. काय किंमत काय सांगायची? 95,000. व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे. जर शेतकरी बांधव जर आले तुमच्याकडे घ्यायला तर तुमची दावण नेहमी असते का तुमच्याकडे? म्हणजे एनी टाइम तुमच्याकडे उपलब्ध असतात. जर कोणी शेतकरी आलं आडे दिवस पण त्यांना म्हैस उपलब्ध होऊन जाणार. तर मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हशी असतात. दुग्ध व्यवसायासाठी जर शेतकरी बांधवांना म्हशी लागत असतील तर आपण नक्की संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर एकदा व्हिडिओवर फोन करा बघून आणि संपर्क करा आणि दावणीला भेट द्या. म्हशी स्वतः बघा, स्वतः बघून निरखून आणि मग त्यानंतर खरेदी करू शकता मित्रांनो. शेवटची म्हैस जनलेली का? बरं, काय किंमत लावली याची? किती? 67,000ला देऊन टाकली. दुधाला कशी होती? 8 लिटर दूध होती का? मित्रांनो 67,000 मध्ये ही म्हैस विकली गेलेली. बघू शकता आपण. आता चिकवर आहे ती, जनलेली चांगली क्वालिटी चांगली होती. तर 67,000 मध्ये दिलेली तिचं पाळलोय पण बघू शकता. तर या पद्धतीचा व्यवहार या ठिकाणी होत असतो. आणि म्हशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पारोड्या म्हैस बाजारमध्ये आपण येऊ शकतात, किंवा इतर दिवसही तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असतील तर त्याही तुम्ही खरेदी करू शकता. त्यांच्याकडे नेहमी म्हशी असतात, त्यांच्या दावणीला घरी म्हशी असतात. तुमच्या इथला पत्ता काय मग? व्यंकटेश नगर त्याच्या मागे. तर मित्रांनो नंबर दिलेला आहे, फोन करा आणि व्यंकटेश नगर ते सांगतील त्या पत्त्यावर जा, म्हशी बघा आणि खरेदी करा. हो का? श्याम बोला असं आहे का? मेवटीचे. तर मित्रांनो त्या अशा पद्धतीचे त्यांच्याकडे व्यवहार होतात आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी त्यांच्याकडे असतात. दादा तुमचा फोन नंबर एकदा सांगा बरं का? 99 23 86 63 11. नाव काय तुमचं? बापू सदा माझा. तर मित्रांनो नाव दिलेलं आहे, नंबर दिलेला आहे. तो नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेल. जर म्हशी खरेदी करायची असतील तर आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ छान झालेला आहे म्हशी खरेदी करण्यासाठी. तर आपण पारोड्याला येऊ शकतात आणि पारोड्या तालुक्यातील जेवढेही शेतकरी आहेत
ते जर या व्हिडिओ बघत असतील तर आपण या पारोड्या बाजारमध्ये येऊन म्हशी खरेदी करू शकता किंवा आडे दिवस पण खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. जय जवान जय किसान.